नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपले यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण काही लाडक्या बहिणींना पात्र असूनसुद्धा आणि KYC करूनसुद्धा ज्यांचे हप्ते आले नाहीत, अशा लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी KYC करून आणि पात्र असूनसुद्धा मागचे 2-3 हप्ते ज्यांना मिळाले नाहीत किंवा हप्ते येतच नाहीत, अशा लाडक्या बहिणींना आता एक काम करायचं आहे. हे काम काय करायचं याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे आणि ते काम केल्यानंतरच त्यांना इथून पुढचे हप्ते मिळणार आहेत. तर स्वतः मंत्री आदिती तटकरे या काय म्हणल्या आहेत आणि कोणतं काम लाडक्या बहिणींना करायचं आहे म्हणजे इथून पुढचे हप्ते मिळतील याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. याचबरोबर मंत्री आदिती तटकरे यांनी ज्या लाभार्थ्यांनी KYC केलेली आहे, पात्र आहेत तरीही त्यांना लाभ मिळत नाहीत, अशांसाठी आपल्या ट्विटर हँडलवरून सुद्धा माहिती दिलेली आहे. आता काय माहिती दिलेली आहे हे पाहूया. ज्या अर्जदारांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला व बाल विकास विभागाकडे संपर्क साधायचा आहे. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची मी ग्वाही देते. म्हणजे ज्या महिला पात्र आहेत, ज्यांचे हप्ते बंद झाले, ज्यांनी KYC सुद्धा केलेली आहे, अशा आता सर्व महिलांनी महिला व बाल विकास विभागाकडे संपर्क साधायचा आहे. आपली सगळी कागदपत्रे व प्रॉब्लेम त्यांना सांगायचा आहे. त्यानंतर महिला व बाल विकास विभाग पुन्हा पडताळणी करेल आणि त्या पडताळणीमध्ये जर खरंच तुम्ही पात्र असाल आणि तुमची KYC वगैरे सगळं पूर्ण असेल, तुम्ही पात्रता निकषात बसत असाल तर तुमचे रखडलेले आणि पुढचे हप्ते तुम्हाला मिळून जातील. तर हीच होती अपडेट. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.